अत्यंत चोखपणे त्याबरोबर श्री इव्हेंट्स लाईव्ह यांनी या आजच्या होणाऱ्या प्रत्येक इव्हेंटचं चित्रीकरण व्यवस्थितरित्या केलेलं आहे. काही अडचणीच्या निर्णयामध्ये सुद्धा त्यांनी अत्यंत व्यवस्थित चोखपणे आपली भूमिका पार पाडून निर्णय दिलेले आहेत आणि खेळाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घेतलेली आहे. या ठिकाणी आता सामन्याचे पंच म्हणून काम पाहता येते विशाल मलेकर, सत्यवान ढोणे आणि तुषार डांगे. या ठिकाणी हा होतोय क्वार्टर फायनल. सँडी सामना करतोय आवी. पहिला चेंडू बसून घेतला, आडवा फटका आणि तेवढाच चांगला प्रयत्न असेल तो सॅम यांचा, कारण चेंडू कधी उसळी घेईल या ग्राउंडच्या हिशोबानं माहीत नाही पडत, पण तरी पण त्या चेंडूवर आले आणि जो चौकार होता त्याला 2 धावेमध्ये बदलून टाकण्यात आलं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढला. यावेळेस मात्र चेंडू जातोय ऑन साइडला आणि याही चेंडूवर धावून घेतोय त्या 2 धावा. डपळवाडी या टीमकडून जे स्ट्रायकर नॉन स्ट्रायकर आहेत या दोघांवर संघाची खरी जास्त भिस्त आहे, कारण दोन्ही बॉलर आहेत, दोन्ही बॅट्समन आहेत, दोन्ही चांगले क्षेत्ररक्षक आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह म्हणायला लागेल. वी मध्ये खेळलेला चेंडू जातोय सीमा रेषे पार. खणखणीत ग्राउंडला गुदगुल्या करत गेलेला हा चौकार. आवी एक सह्याद्री असोसिएशन पठार विभागातला उगवता सितारा म्हणावा लागेल, कारण क्षेत्ररक्षण असेल, गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवतोय आणि तेवढ्याच धैर्याने खेळतोय. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू तडकवलाय ऑन साइडच्या दिशेने. चेंडू 1 बाउन्स गेलेला आहे सीमा रेषे बाहेर. 2 लगातारचे चौकार वसूल करण्यात यश मिळालंय ते आवीला. आयोजकांनी तिकडे जायचंय तो बॉल काढायला, तोपर्यंत नवीन बॉल द्यायचा आहे. आयोजकांनी तो बॉल शोधायला जायचा आहे. किरण सावंत आवी आपल्या खेळाचं कौशल्य दाखवताना परत एकदा चेंडू जो मिडविकेटचा फिल्डर त्याच्या डोक्यावरून फक्त टोलवला. चेंडू मिसफिल्ड होतोय. स्वतः कर्णधार चव्हाण चेंडू फील्ड करतायत, तोपर्यंत धावून 2 धावा पूर्ण केल्यात त्या आवी आणि विजय या जोडीनं. आपण किती नौका असलो तरी आपल्या खेळात मात्र तो नौकेपणा जाणवू देत नाही तो आवी. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू जातोय फलंदाजाच्या डोक्यावरून आणि तो दिला जातोय 1 बाउन्स वाईड. अतिरिक्त उसळी या मातीच्या पिचवर हे मिळतेच. सिमेंट पिचमध्ये चेंडू स्किड होतो, पण मातीच्या पिचवर मात्र उसळी देऊन जातो, थांबून येतो. हीच तर कला आहे त्या खेळातली. पुन्हा एकदा चेंडू जातोय लेग साइडच्या दिशेने अवांतर धाव देऊन वाईड. 2 अवांतर धावा आलेत वाईडच्या स्वरूपात. सँडी सर काहीतरी वेगळा प्रयत्न करतायत या आवी समोर. कसं थपवायचं आवीला याचं नियोजन. पुढचा चेंडू इनसाइड एज ब्लॉक होल मध्ये आणि 1 धाव. पहिलं षटक संपतंय आणि षटकाच्या समाप्तीनंतर विजय आणि आवी या दोघांनी धावसंख्या केली ती 17 धावा बिनबाद 17. 3 षटकांचा हा सामना, क्वार्टर फायनल स्वरूपाचा हा सामना. आणि आता संतोष गोपाळ सावंत आणि लक्ष्मण आशाबा सावंत यांनी मागच्या सामन्यातील सामनावीर शुभम याला टी शर्ट द्यायचा आहे, की जे टी शर्ट स्पॉन्सर केलंय आदिनाथ पवार, नवगिरे स्पोर्ट्स, जळव, स्वराज्य उद्योग समूह यांच्या मार्फत. तर ते द्यायचं आहे शुभम साळुंके याला.
पुढचा सामना करतोय पुन्हा एकदा आवी. गोलंदाजीची कमान सांभाळल्या राम फौजी. रामदानाचा चेंडू, हा चेंडू ब्लॉक होल मधनं काढलाय, तडकवलाय, पहिल्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेलाय, दुसऱ्या क्षेत्ररक्षकांना अडवला चेंडू आणि त्या चेंडू बरोबर दुसरी धाव घेण्याची हाव होती, तिला मात्र खेळ घातलेली आहे ती सँडी यांच्या माध्यमातून. हे दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकात पुरेपूर क्षेत्ररक्षण निर्बंधाचा फायदा उचलला आणि 17 धावा वसूल केल्या ते विजय आणि आवीच्या जोडीनं. आता मात्र डाव उजवं जे कॉम्बिनेशन येत आहे ते या संघाच्या मदतीला डाव उजवं. विजय पुन्हा एकदा चेंडू तडकावलाय लेग साईडच्या दिशेने, चेंडू जातोय टू बाउन्स, चौकार. ही मात्र डोकेदुखी असते ती गोलंदाजाला राहते, तुम्हाला ऍडजस्ट करावंच लागेल. फलंदाजाला ज्यावेळेस तो रायटीचा लेफ्टी होतो त्यावेळेस फलंदाज त्याच्याबरोबर क्षेत्ररक्षक गोलंदाज सर्वांनाच ऍडजस्ट करावं लागतंय, कारण खेळाचं जे वैशिष्ट्य आहे ते हेच आहे. तुम्ही तुमच्या हिशोबानं खेळ नाही चालू शकत, खेळाच्या हिशोबानं तुम्हाला चालता आलं पाहिजे, खेळाला तुमच्या हिशोबानं बोलवता आलं पाहिजे. त्या चौकारामुळे एक क्षेत्ररक्षक वाढवण्यात तिकडे कर्णधारांनी स्वारस्य दाखवलं आणि एक क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये वाढवलाय. पुढचा चेंडू आता मात्र भिरकावलाय, चेंडू जातोय तो चौकार, 1 बाउन्स. अवकुऱ्या फलंदाजाचं एक मात्र वैशिष्ट्य असतं की त्यांचे जे फटके आहेत ते दिसताना आकर्षक दिसतात. सलग 2 चौकार या ठिकाणी, सलग 2 चौकार. तिसरा चेंडू पुन्हा एकदा, पण हा चेंडू मात्र फलंदाजाला हुलकावणी देण्यात यश मिळवतोय तो रामदादांचा, कारण फलंदाज तयार होता पुन्हा एकदा आक्रमण सावरून, पण ब्लॉक होल पूर्ण चेंडू कळाला नाही. पुढचा चेंडू, हा पण चेंडू ब्लॉक होल मध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, मिसफिल्ड होतोय. सँडी सर पुन्हा एकदा त्या ठिकाणी येत आहेत आणि एवढ्या सगळ्या मिसफिल्ड मध्ये 2 धावा धावून गोळा करतायत ते आवी आणि विजय. या जोडीनं प्रत्येक मॅच मध्ये संघाला क्वार्टर फायनल पर्यंत आणि आणेपर्यंत या जोडीचं योगदान मात्र जास्त राहिले, आवी आणि विजय. पुढचा चेंडू, चेंडू घेतोय बॅटची टॉपेज घेतोय, चेंडू येतोय ग्राउंड मध्ये आणि स्वतःच्याच कॅचवर रामदादानी रनआउट. अतिघाई संकटात नाही, विजयनं ते एकेरी धाव जीवदानासोबत कबूल करायच्या ऐवजी दुसरी धाव घेण्याचा मोह नाही टाळला आणि स्वतःचा गडी स्वतःच्या हातानं. क्रिकेटमध्ये रनआउट होणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. स्वतःला माहित असतं ते होणार का नाही, तरी सुद्धा जीव ओतून पळणं क्राईम. या ठिकाणी दुसरं षटक प्रगतीपथावर आहे, संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 29. या षटकात रामदादांनी 2 चौकार दिले असून सुद्धा फक्त 12 धावा दिल्या आणि चांगलं षटक म्हणावं लागल, त्यांनी ही ओपनिंग जोडी फोडली. आता आवीच्या जोडीला आलेले ते विलास आणि गोलंदाज आहेत ते स्वतः कर्णधार चव्हाण. आवी, बाळू चव्हाण. आवी डेथ ओव्हर मध्ये षटकार स्पेशालिस्ट आवी. पहिला चेंडू बिरकावलाय, बघूया आलाय समोरच्या दिशेला, 1 धाव धावून पूर्ण केलंय. दुसऱ्या धावासाठी विलास इच्छुक आहेत, पण या ठिकाणी त्यांनी सुद्धा आपली आत्महत्या करून विकेट गमावलेली आहे. सुसाइड अटेम्प्ट आणि रनआउट. धावा गोळा करण्याचं जे आता सर्वस्व जे पणाला लावण्याचं काम असणार आहे ते आवीवर असणार आहे, कारण त्याला माहित आहे समोरून आता खेळाडू आपले साथ सोडायला लागलेत. जर आपली डुबलेली नैया पार करायची असेल तर आता या ठिकाणी नांगर रोवून उभं राहायचं आहे. दुसऱ्या धावेला रनआउट झाला खेळाडू, पण स्ट्राईक मात्र आपल्यालाच घ्यायचं आहे, हे मात्र ठाणलंय ते आता आवीनं. विलास आउट झालेला आहे, रनआउट. पुढचा चेंडू, हा मात्र चेंडू तडकावलाय, चेंडू आहे हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली येतोय पण नाही, फक्त खाली येतोय आणि देतोय 1 चौकार, 1 बाउन्स 4. एवढा आतमध्ये थांबल्यावर कॅच येणं शक्यच नाही, कारण वाऱ्याची दिशा आणि दशा तुमच्या कॅचची वाट लावू शकते आणि तेच झालं या ठिकाणी.
अपेक्षेपेक्षा जास्त चेंडू बाहेर गेला आणि चौकार. आपल्या संघाला पराकाष्ठेतून बाहेर काढण्याचं काम करतोय तो युवा अभि. सगळ्यांनी बघावं की अडचणीच्या काळात कसं खेळावं आणि कसं खेळून आपल्या संघाला पुन्हा एकदा दुसरा चान्स सुद्धा चौकार. या ठिकाणी सलग तिसरा फटका तसाच खेळला आणि तशीच कॅच सोडली तर खजिनदार विजय भाऊ साळुंके 1001 रुपये देणार आहेत रोख पारितोषिक अमोलसाठी फक्त सलग तिसऱ्या कॅचला. आणि या ठिकाणी जुगायवाडी ग्रामस्थांचे आभार. आपण आलात, या ठिकाणी सामन्यांची शोभा वाढवली, एक टॉस दिला, एक सामनावीराचं बक्षीस दिला आणि या आपल्या येण्यानं या कार्यक्रमाला शोभा आणली. त्याबद्दल शिवनेरी बॉय जुगायवाडी आपलं मनस्वी आभार व्यक्त करत आहे. असंच तुमचं येणं जाणं राहत जाऊ द्या. पुढचा चेंडू बाळू चव्हाण सामना करतोय आवी. नाही, हा चेंडू मात्र वेगळं करण्याच्या प्रयत्नात अवांतर. एक धाव अजून. आवीन आपलं फलंदाजीचं शस्त्र खाली ठेवलं, हाताला थोडी माती लावली. सूर्य आता मावळतीला झुकत आलाय, तसा खेळ पण आपला आता पूर्वार्धात वळतोय. पुढचा चेंडू ढकललाय, मिसफील्ड तिथंच झालेली आहे आणि पुन्हा एकदा 2 धावा सहज मिळत आहेत, सहज. अजूनही खेळातले 2 महत्वपूर्ण चेंडू फेकण्याचं बाकी. त्यातला एक चेंडू फेकतायत चव्हाण. चेंडू भिरकावलाय तो जातोय 2 फिल्डरांच्या बरोबर मधनं. हिंदी कॉमेंट्री मध्ये असं म्हणलं जातं, सुई में से धागा परोसते वैसे वो गेंद निकल गई दोनों के बीच में, चौकार. आणि या सगळ्याची जबाबदारी घेतोय तो मात्र युवा फलंदाज, आपल्या संघाचा चांगला गोलंदाज, चांगला क्षेत्ररक्षक अवी. पुढनं समोरून किती विकेट गेली तरी मी मात्र माझं खेळाचं कौशल्य कसं पणाला लावणार आहे, माझ्या संघाची जी डुबलेली नौका आहे ती तारणार, असा तारणार म्हणून काम करतोय तो आपल्या संघासाठी अवी. अवीसाठी शेवटचा चेंडू घेऊन येतात बाळू चव्हाण. हा चेंडू मात्र उचललाय. चेंडू ह्या वेळेस मात्र आपल्या दुखलेल्या पायाचा विचार न करता कॅच घेतलाय आणि शेवटच्या चेंडूवर आपला विकेट थ्रो केलाय म्हणायचं, कारण संघाला गरज होती हाणामारीच्या षटकात धावा गोळा करण्याची आणि ते करण्यात कितपत यश आले बघूया. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 45. या ठिकाणी आता डपळवाडी संघाला विनंती असेल आयोजकांच्याकडून की आपले 11 शिलेदार घेऊन यायचं आहे आणि क्षेत्ररक्षण साजवायचं आहे. या ठिकाणी सँडी सर आणि सॅमला सांगावं लागत नाही, आलं की ते पहिले आपली बॅट घेतात, त्यांना माहित आहे आपण तारणार आहे आपल्या टीमचं, आपण गेलंच पाहिजे. त्या हिशोबानं एक जमेची बाजू म्हणता येईल ते युवा जंगलवाडी टीमसाठी की ते चेसिंग मात्र खूप चांगल्या स्टाईलनं करतात. चेसिंग मध्ये त्यांनी आतापर्यंत 2 सामने तर नाबाद चेस केलेत, सॅम आणि सँडी. सँडी सरांनी आल्याने आपलं बॅट आपली उचललेली आहे, तिकडली टीम यायच्यात बॅट घेऊन तयार. सॅमला इशारा केला, सॅम चलो. प्रत्येकामध्ये खेळ हा दडलेला असतो. धावसंख्या झालेली आहे 46 धावांची गरज आहे ती युवा जंगलवाडी. आजच्या दिवसाचा खेळ मात्र हा पूर्वार्धात येतोय. याच्यानंतर या दोन्ही टीम मध्ये जो जिंकणार असेल त्यांना 5 मिनिटाची किंवा 10 मिनिटाची रेस्ट घेऊन लगेच पहिला सेमीफायनल आपल्याला इथं सुरू करायचा आहे. आजच्या दिवसातला एक जो की एक नाही दोन्ही पण संघ, एक तर ऑलरेडी क्वालिफाय झालेलाच आहे आणि दुसरा संघ जो की आपलं नाव
बक्षिसं त्या 4 ट्रॉफीमध्ये पोहोचवण्याचं काम करणार आहे. त्यामध्ये आता युवा जंगलवाडी बाजी मारते की त्यांना रोखण्याचं आव्हान पेलते ते जोगेश्वरी 11 डफळवाडी. चला क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. पंचांनी ताबा घ्यायचा आहे खेळपट्टीचा आणि सुरू करून द्यायचा आहे ह्या रणसंग्रामाला. विजय आज सगळ्यात जास्त कमी वाटली ती डीजे श्रेयस. आज पेपरमुळे आला नाही पण उद्या आला की धुमाकूळ करतोय बघा. विजय सामना करतोय सॅम. डावाल झालेली सुरुवात. पहिला चेंडू चेंडू उचललाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक विलास खाली आणि विलास यांनी पहिलं जीवनदान दिलेलं आहे ते सॅमला. खरं हा लॉलीपॉप कॅच असतो, चिपकवायचा असतो पण फर चढण्याची. चेंडू आता पूर्ण 6 धावा वसूल करून घेतोय आणि पहिल्या षटकात 2 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावा झालेल्या आहेत बिनबाद 7. या ठिकाणी श्वान पथकाचं आगमन. आपल्या खेळात रममान झालेले हे श्वान आनंदी आणि त्यांनी 2 मिनिटाचा ब्रेक आपला बंद केलाय. पुढचा चेंडू विजय सामना करतील सँडी. हा चेंडू पण भिरकवलाय पण पाठीमागा खेळाडू त्यासाठी अपॉइंट करून ठेवलेला आहे. खेळाडूने त्यांना एक चान्स दिला. चौकार. दोन ओव्हर नंतर पाण्यानं असं सॅमनं सांगितले. युवा जंगलवाडी टीमनं पाण्याच्या बाटल्या भरून ठेवायच्या. 2 ओव्हर नंतर पाणी. प्रति हल्ला कसा चढवायचा यात माहीर असलेले सँडी यांनी 2 आता तर एक त्यांना गिफ्ट दिला चौकार पण तो दिला नसता तरी त्यांनी आक्रमक पवित्रा मात्र धरला होता. विजय आता मात्र फुलर लेनचा बॉल. लो फुलटॉस म्हणावं लागेल. 1 धाव. मागच्या मॅचचा हिरो सँडी आणि सॅम तीच जोडी पुन्हा एकदा नाबाद बरकरार. चेसिंगसाठी तयार असलेली जोडी. 2 सामने आजच्या दिवसात नाबाद चेस केले ते सॅम आणि सँडी या जोडीनं. पुढचा चेंडू चेंडू भिरकावलाय. आता क्षेत्ररक्षक येतोय का खाली. क्षेत्ररक्षक वाट बघतोय कधी माझ्या हातात चेंडू येईल. चेंडू म्हणतोय मी काही सापडत नाही. डोक्यावरून जाईन, शेजारून जाईन, हातातून जाईन पण बाउंड्री पार करीन. या सामन्यात कॅचेस विन द मॅचेस. झेल पकडा आणि सामना जिंका असंच काहीचं सूत्र आहे पण झेलच भेटत नाहीत. त्यामुळे सामन्यात बरीचशी गल्लत दिसून येत आहे. धावा जरी 45 असले तरी त्या तुम्हाला पुढच्या संघाला करू द्यायच्या की नाही याच्यावर डिपेंड असतं. ते डिपेंड करणं सुद्धा आपल्या गोलंदाजीचं कौशल्य असतं आणि ते याच्या अगोदर यांचाच पहिला सामना झाला होता क्वालिफायचा. त्यात त्यांनी दाखवलं होतं डिफेंड करून. चांगला चेंडू सॅमला कळाला नाही. बॉडीत ओढून घेतलेला चेंडू. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या सामन्यात धावसंख्या होते 16 जे की डफळवाडी संघानं 17 केल्या होत्या. यांनी 16 केल्यात. सामना तिथेच आहे. बिनबाद 16 बिनबाद 17. पहिलं षटक संपतंय. जीवनदान दिले नसते तर या षटकात काहीसं चांगलं पारडा येते बघता आलं असतं पण जीवनदान मिसफिल्ड याच्यामुळे या 16 धावा दिसून येत आहेत. एक भरवशाचा फटका मारला होता तो सँडी यांनी षटकाराला पण बाकीचे 2 चौकार मात्र गिफ्ट केलेले आहेत डफळवाडी संघानं. पुन्हा एकदा आपल्या संघाला शेवटच्या चेंडूपर्यंत जे 45 धावांचं आव्हान आहे ते आव्हान उभं करण्यात मोलाचा हात लावणारा अवी.
असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिन भाऊ जाधव यांचा शिवनेरी बॉयज जुगायवाडी यांच्याकडून छोटंसं सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी विनंती सर्वांची आपणास. हवी आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जाळ्यात अडकवताना क्षेत्ररक्षण फिरवाफिरवी करण्याचं काम करत आहे. बघूया कसं फिरवतोय, कुठं फिरवतोय आणि आपल्या जाळ्यात कसं अडकवतोय. कारण मागच्या सामन्यात जर काही कलाटणी मिळाली असेल तर ती आवीची गोलंदाजी होती. त्याने एका षटकामध्ये फक्त लटकावून ठेवण्याचं काम केलं होतं. तसाच चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातोय. दोन धावा. बॅटची कड घेतली होती का पंच? घेतली होती. बॅटची कड बॉडीवर आदळला चेंडू आणि 2 धावा. चांगला चेंडू होता. 3 क्षेत्ररक्षक पाठीमाग असून सुद्धा 2 धावा जात आहेत. यात गोलंदाजाचं कौशल्य म्हणावं लागेल, पण क्षेत्ररक्षणामध्ये आपले अपयश भरून काढण्याचं काम करावं लागेल. कारण आपल्याला धावा रोखायच्या आहेत, द्यायच्या नाहीत. एक चेंडू 6 धावांचं समीकरण वेगळं असतं आणि आता तुमचा दुसरं षटक प्रगतीपथावर असणारा 45 धावा चेस करतोय पुढचा संघ. हा लो उलटॉस आणि या ठिकाणी लो उलटासवर पुन्हा एकदा गंडवलंय ते आवीन सँडी सरांना. कारण मगाशी पण मी म्हणलं होतं की एक षटक अक्क निर्णायक टाकण्याचं काम केलं होतं आणि तसंच पुन्हा एकदा करतोय. लो फुलटॉस. अगदी वाटला आता षटकाराच्या दिशेने बॉल येणार, पण तो चेंडू एवढा हळू आला की बॅट फिरल्यानंतर सरळ सरळ जाऊन उजव्या यष्टीवर आदळला. यू मिस आय हिट. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल ती आवीची. सह्याद्री असोसिएशन पठार विभाग पाटण तालुका अंतर्गत मध्ये हा उगवता सिताराच म्हणावं लागेल. कारण आपल्या तिन्ही क्षेत्रात चांगलं काम करतोय तो आवी. आता जात आहेत ते राम फौजी. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पुढचा चेंडू आवी सामना करतात रामदादा. चेंडू 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 अपील आणि अपील पंचांनी स्वीकारलंय आणि रामदादा या ठिकाणी वाद ठरवले जात आहेत. आणि दुसरा फटका दुसऱ्या चेंडूवर मिळवून देतोय तो आवी. आवी आता असेल तो हॅट्रिकवर. आजच्या दिवसात एकच गोष्ट बघायला नाही मिळाली, ती म्हणजे विकेटची हॅट्रिक. रनआउटच्या स्वरूपात मिळाली, पण अशी विकेटची हॅट्रिक नाही मिळाली. ती संधी चालून आली ती आवीला आणि ती संधी धुडकावण्याचं काम करण्यासाठी फलंदाजीसाठी येत आहेत अमोल दादा. पुढचा चेंडू आवी सामना करतात अमोल दादा आणि ही हॅट्रिक मिळवलेली आहे. आजच्या दिवसात मी आत्ताच सांगितलं होतं की एकच गोष्ट बघायला नाही मिळाली, ती म्हणजे विकेटची हॅट्रिक. आणि तेही हॅट्रिक मिळवण्याचं स्वप्न पूर्ण केलं आजच्या दिवसाचं. तोच उगवता सितारा जोगेश्वरी 11 मॅन फ्रॉम डपळवाडी आवी, ज्यानं विकेटची हॅट्रिक मिळवलेली आहे आणि पुन्हा एकदा सामन्यात आपलं पारडं जड केलंय. पहिल्या चेंडूवर त्यानं सँडी सरांना आउट केलं, दुसऱ्या चेंडूवर रामदादा आणि तिसऱ्या चेंडूवर अमोल दादा. एक चांगला कमबॅक केलाय तो जोगेश्वरी 11 मॅन फ्रॉम डपळवाडी आवी. सामना पटपट उरकायचा आहे. पंचांनी आपल्याला महत्वाचा सामना आजचा खेळायचा आहे, तो म्हणजे सेमीफायनल 1, जे की जानाई 11 पहिलंच आपलं स्थान तिथं काबीज करून बसलेत आणि यातील एक संघ आपला तिथं जाणार आहे त्यांच्याशी भिडायला, नडायला, आजच्या दिवसाची तोडफोड करायला. आजच्या दिवसाचा प्रेक्षणीय आणि दर्शनीय सामना बघायला मिळणार आहे तो सेमीफायनल 1. पुन्हा एकदा आपल्या क्षेत्ररक्षणात पुन्हा बदल करतोय पुढचा फलंदाज प्रवीण. हा मात्र लोअर फुलटॉस चेंडू होता. एक धाव गेलेली आहे. एका धावेनंतर थ्रो येतोय, पण दुसरीही धाव सॅमनं चोरलेली आहे. चांगली धावगती वाढवावी लागेल, कारण हॅट्रिक नंतर बराचशी संघाची अवस्था कोलमडती. तशी न होऊ देता धीरानं धैर्यानं सामोरं जावं लागेल. आपल्या संघाला विजयश्री आणायची असेल, सेमीफायनल मध्ये धडकायचं असेल, तर आपलं जिद्द, धैर्य, कौशल्य सगळं काय पणाला लावावं लागेल. आणि इथं अवांतर धाव एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न.
लेग कटर करण्याचा प्रयत्न केला पण खूपच बाहेर. एक अवांतर धाव. सात चेंडू 29 धावा. ओ थोडक्यात या ठिकाणी ज्यानं बाद व्हायचं नव्हतं त्यानंच बाद व्हायचा जिम्मेदारी उचलली. ज्यानं आपल्या जोरदार फटक्यांच्या बळावर इथून मागच्या मॅचा जिंकवल्या तो सॅम निराश हताश मनानं. अख्खं दुसरं षटक त्यानं आपल्या डोळ्यानं बघितले संघाची पडझड कशी झाल्या आणि शेवटच्या चेंडूवर आपला स्वतःचाच गडी गमावून सुसाईड अटेम्प्ट रनआउट होऊन माघार येतोय तो सॅम. 2 षटक संपतात. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 22 आणि विजयासाठी 6 चेंडू 28 धावा. पुन्हा एकदा सलग तिसरी मॅच. पहिली मॅच झाली 6 चेंडू 27 धावा ती चेस झाली. या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ बोरगेवाडी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन आणि स्वागत शिवनेरी बॉय जुगाडी यांच्याकडून. 22 धावा झालेत. त्यांच्या 49 झाल्यात. 50 करायचे आहेत. हो नाही 45 झाले. सॉरी 45 झालेत. बरोबर आहे. 22 झाल्या 23 पाहिजे. 46 विनयनं 22 झाले. 24 पाहिजेत अजून. 6-24 विलास दादा. महेश जाधव बॅट्समन. पहिला चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातात. कॅच लिए नाही जाते चिपके जाते आणि संघाचे खेळाडू हनुमंतरावचा एक जल्लोष. क्लासमेट हनुमंतराव जल्लोष करीत पळत निघालाय. या ठिकाणी सामना जवळजवळ टर्निंग करत आता 5 चेंडू 24 वर आलेला आहे. 5-24 सामन्याला गती घ्यायची आहे. आपल्याला एक महत्वाचा आणि प्रेक्षणीय दर्शनीय सामना सेमीफायनलचा खेळायचा आहे. यामध्ये जाना 11 सोबत कोणता संघ येणार, कोणता संघ या 5 चेंडू 24 धावा थोपवणार की काढणार त्याच्यावर ठरणार आहे आपला सेमीफायनलिस्ट. आज चेंडू मात्र निर्धाव. 4 चेंडू 24. 4 षटकारांची गरज आहे आता फक्त 4 षटकार. अशक्य काहीच नाही. 5 चेंडूत 27 धावा होतात. 4 चेंडूत 24 धावा अशक्य काहीच नाही. या ठिकाणी बरंच काय करामत करण्याचं काम आहे तो खेळ करतोय. आपण त्यातले प्यादे आहोत. विलासांचा पुढचा चेंडू. हा चेंडू पण निर्धाव. सामना पलटवण्याचं काम पुन्हा एकदा कुणी केलं असेल तर तो मॅन फ्रॉम जोगेश्वरी 11 डफळवाडी अवी. हा चेंडू पुन्हा एकदा हवेत. क्षेत्ररक्षक त्यामागे पळतोय. एक धाव तर गेलेली आहे आणि तेवढीच होप्स बाकीची घेतलेलीच नाही. विलासदादांनी पहिल्या चेंडूवर कॅच सोडला होता आणि मी त्यावेळेस म्हणलं होतं हे कुठल्या तरी संघाला शकून आणि कुठल्या तरी संघाला अपशकून होणार आहे. तर ते शकून आणि अपशकुनाचा खेळ डाव साधत आता फक्त एक शेवटचा चेंडू टाकायचा आहे आणि धावा मात्र आता पोत्यानं बाकी आहेत. जवळजवळ हा सामना आता जोगेश्वरी 11 ढपळवाड्यांनी जिंकलेलाच आहे अनौपचारिकरित्या. हा चेंडू टाकल्यानंतर औपचारिकरित्या तोही जिंकला म्हणून असं घोषित केलं जाईल. आणि हा शेवटचा चेंडू विलासदादांचा आणि हा चेंडू भिरकवला लेग साईडच्या दिशेनं आणि या ठिकाणी कॅच सोडली, बाउंड्री गेली, तरी पण हा सामना जिंकला तो जोगेश्वरी 11 ढपळवाडी. आवळाकडे बघत हनुमंतरावनं पाया पडले देवाचे.